तर मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, म्हणजे कॅबिनेट मीटिंग सुद्धा झालेली आहे। तर यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी कोणती आनंदाची बातमी आलेली आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि 2100 रुपये जो 6वा हप्ता वाटप होणार आहे तो केव्हा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, 2100 रुपये की 1500 रुपये, तर याच्या प्रतीक्षेत आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंडळ स्थापन झालेले नव्हते म्हणून लाडक्या बहिणींच्या त्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नव्हते। नुकतेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे। मंत्रिमंडळाची बैठक देखील पहिली झालेली आहे, परंतु या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना हप्ते वाटप संदर्भात कोणताही निर्णय किंवा कोणतीही अशी घोषणा करण्यात आलेली नाही आहे। मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची प्रेस कॉन्फरन्स झाली। अपेक्षित होतं की सर्व लाडक्या बहिणींच्या हप्ते वाटप संदर्भात निर्णय होईल, परंतु यांच्यामध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। तुर्तास महिलांना हप्ते वाटप संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ खाते वाटप होईल। अपेक्षित आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना हप्ते वाटपाची खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये याबद्दलची घोषणा होऊ शकते आणि तुम्हाला 1500 रुपये की 2100 रुपये याबद्दलची घोषणा सुद्धा होऊ शकते। आणि घोषणा झाल्यानंतर थेट तुमच्या खात्यावर तुमची 6वा हप्ता पाठवण्यात येणार आहे, अशाबद्दलची संपूर्ण अपडेट आलेली आहे। तर लाडक्या बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।